शिरूर लोकसभा अर्थातच जलसुरक्षा अंतर्गत येणाऱ्या हडसर विधानसभा मतदारसंघातील आतापर्यंत केलेल्या त्यांची एकूणच कारकिर्दीची कामं येणारी आव्हान या सगळ्या संदर्भामध्ये आपली भूमिका विषद करणार आहे. आज आपल्या साक्षींनी त्यांचा विकास करून या आव्हानाचं प्रकाशन ते या निमित्ताने करणार आहेत. आपल्या माध्यमातून ते हडसरच्या आणि शिरूरच्या जनतेपर्यंत जावं अशा प्रकारची मी नम्र विनंती करतो. आदरणीय खासदार साहेब या विकास पर्वाचं प्रकाशन करतात. त्याच्यानंतर आपले संवाद लोकसभा मतदारसंघाचा जो प्रचार दौरा आहे हा यापूर्वीच खरं तर सुरू झालेला आहे आणि यामध्ये अजून खरं तर समोर उमेदवार कोण असणार याविषयी स्पष्टता नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आहे, कारण आदरणीय पवार साहेबांनी 2019 मध्ये माझ्यासारखा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला ही संधी दिली आणि गेली 5 वर्ष संसदेमध्ये सातत्यानं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जे काम आतापर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी करू शकलो, मग ते नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले. त्यामध्ये पुणे नाशिक हायवे असेल, पुणे नगर हायवे असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे असेल, या तिन्हीची टेंडर प्रोसेस सुरू आहे. म्हणजे हे केवळ शब्द नाहीयेत, तर याची टेंडर प्रोसेस सुरू आहे. त्याचं टेंडर क्लोज होईल आणि काम सुरू होईल. आणि जो सोलापूर रोडचा महत्वाचा प्रश्न आहे, रवी दर्शन चौकापासून तो यवत पर्यंतचा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा डीपीआर सुद्धा नॅशनल हायवेला हा सादर झालेला आहे. यावरही लवकरच सकारात्मक उपाययोजना ही केली जाईल. त्याचबरोबरीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, आपण सगळे याचे साक्षीदार आहात की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे 20-25 वर्ष आपण फक्त ऐकत होतो, परंतु याचं पहिलं महाराष्ट्र सरकारला सादरीकरण हे 2019 ला आपण निवडून आल्यानंतर 2020 ला झालं. याची प्रिन्सिपल अप्रुव्हल जी फायनान्शियल ऍक्टिव्हिटीसाठीचं होतं ते सुद्धा 2020 मध्ये आलं आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार असेल, रेल्वे बोर्ड असेल, नीती आयोग असेल, त्यानंतर एक्सपान्शन कमिटी असेल, या सगळ्या मंजुऱ्या घेऊन आता अगदी अंतिम टप्प्यावर म्हणजे कॅबिनेट अप्रुव्हलसाठी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा हा प्रकल्प आहे. त्याचबरोबरीनं बैलगाडा शर्यतीचा जो अत्यंत महत्वाचा मुद्दा हा संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्वाचा अस्मितेचा आमचा मुद्दा होता. आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल, बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन या सगळ्यांनी एक सातत्यानं 7 वर्ष जो लढा दिला. आज आपण सगळेजण जाणता की बैलगाडा शर्यत आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ही सुरू झालेली आहे. याची वारंवार संसदेतली जी मांडणी ही सुद्धा आपण सगळ्यांनी समोर ठेवलेली आहे. त्याचबरोबरीनं कोरोनाच्या काळामध्ये 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देशातला पहिला मतदारसंघ आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या CSRच्या माध्यमातून आपण ही गोष्ट करू शकलो. त्याबद्दल सिरम इन्स्टिट्यूट चे मी मनापासून आभार मानेन. ही फॅबिफ्लू नावाच्या गोळीची किंमत सुरुवातीला 105 रुपये होती, ती तब्बल 65 रुपयावर आणणारा जो खासदार आहे तो सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघाचाच खासदार आहे. आणि या पद्धतीने कामं करत असताना इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल किंवा राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखे प्रकल्प असेल, हे प्रकल्प आपण सातत्यानं याचा पाठपुरावा करतो आहोत. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मी मनापासून आभार मानेन की आपण ही संधी दिली आणि संधी दिल्यामुळे देशाच्या संसदेमध्ये काम करत असताना पहिल्याच टर्म मध्ये तब्बल 3 वेळा संसद रत्न पुरस्कार जो मिळाला तो शिरूर लोकसभा मतदारसंघाचा, त्यातल्या प्रत्येक मायबाप मतदाराचा हा पुरस्कार आहे. त्याचबरोबरीनं देशातल्या पहिल्या टर्म मध्ये निवडून आलेल्या खासदारांची जेव्हा क्रमवारी लावण्यात आली तेव्हा संपूर्ण देशात 3रा क्रमांक हा आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाला मिळालाय. आणि याच पद्धतीनं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हे कायम पाठीशी राहोत. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा अभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही, हा आपला इतिहास आहे. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर वाटचाल करत असताना हा महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राच्या हिताचा आवाज हा शिरूर लोकसभेच्या माध्यमातून कायम गरजत राहील ही मी सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो. गेल्या 5 वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी कामं झाली ही सगळी आपल्या समोर मी मांडलेली आहेत. नॅशनल हायवेची असतील, इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल, त्यानंतर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, हे 2 प्रकल्प अजून होणं बाकी आहे. त्यामुळे हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न असतील. त्याचबरोबरीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा जो विकास आराखडा, त्याचं
गेल्या आठवड्यात भूमिपूजन झालं. तो सुद्धा विकास आराखडा योग्य पद्धतीनं व्हावा यासाठी हा कटाक्ष असेल. परंतु इंद्रायणी मेडिसिटी हा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो देशात कुठेही नाही आणि देशातल्याच नाही तर म्हणजे केवळ राज्यातल्या नाही तर देशातल्या आरोग्य व्यवस्थेला एक पथदर्शक असा हा प्रोजेक्ट आहे. 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अफोर्डेबल मेडिकल केअर अशा पद्धतीचा हा एक प्रोजेक्ट आहे. हे सर्वसामान्य मायबाप जनता बघते आणि मला असं वाटतं की कोनशिलेवरची नावं हटवून काही होत नाही. लोकांच्या काळजावर कोरलेली नावं ही जास्त महत्वाची. तेव्हा एका पत्रकारानं गमतीत म्हणालं की परिस्थिती अशी आहे की काही पक्षांकडे उमेदवार नाही आणि काही उमेदवारांकडे पक्ष नाही अशी शिरूर लोकसभेची परिस्थिती आहे. परंतु महत्वाची गोष्ट लोकशाही आहे त्यामुळे समोर कोणी ना कोणी उमेदवार असणार हे अगदी नक्कीच आहे. आणि कोणतीही निवडणूक ही सहज सोपी नसते. ही प्रत्येक निवडणूक महत्वाची असते आणि ही निवडणूक केवळ अमोल कोल्हेची निवडणूक नाही. ही महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. आणि हे होत असताना खरं तर आज महायुतीतले जे घटक पक्ष आहेत, या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये एक प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे, एक अस्वस्थतेची भावना आहे. लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिंदे गटाची शिवसेना असेल, यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते, हे महाराष्ट्र तर बघतोच आहे, पण त्याच बरोबरीनं त्यांच्या पक्षातला प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता बघतोय. प्रत्येक त्यांच्या पक्षातला आमदार, नेता ही गोष्ट पाहतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी वागणूक मिळते, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या जागा सोडल्या जातील, हे आपल्याच माध्यमातून समोर येतंय. त्यामुळे ही अस्वस्थता आणि ही असुरक्षितता त्या सर्व गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात ही 100% आहे. वस्तुस्थिती मांडली, की काही वर्षांपूर्वी ज्यांच्या हातात सर्वाधिकार होते, जे देणारे होते, त्यांना आज दिल्लीच्या दरबारात उभं राहून, दिल्लीच्या दारात उभं राहून मागण्याची वेळ आली. आपण सातत्यानं बघतोय महाराष्ट्रातले नेते हे सातत्याने दिल्ली वाऱ्या करतायत. दिल्ली वाऱ्या करून एक-एक जागा वाढवून घेण्यासाठी या प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. आपल्या कार्यकर्त्यांचं ज्या कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला म्हणजे इतके मोठे निर्णय खरं तर घेतले गेले. महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा इतिहास आहे की महाराष्ट्राच्या जनमानसाला तत्वांशी केलेली तडजोड आवडत नाही. महाराष्ट्राच्या जनमानसाला गद्दारीही आवडत नाही आणि असे काही निर्णय तत्वांशी तडजोड करण्याचे निर्णय काही नेत्यांनी घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आज दिल्ली दरबाराच्या मिनतवाऱ्या कराव्या लागतात. ही वस्तुस्थिती. फाट काम उभं केलं याची अगदी जागतिक पातळीवर सुद्धा दखल घेतली गेली आणि 1 मार्च ते 4 मार्च जेव्हा मी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नगर शहरामध्ये करत होतो, जे त्यांनी आयोजित केले होते. ते अत्यंत देखणं आयोजन होतं आणि दररोज अक्षरशः लाख, सव्वा लाख लोक छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास अनुभवण्यासाठी येत होते. त्यामुळे या महानाट्यातून जो फार महत्वाचा संदेश, जो इतिहास लोकांना पाहायला मिळतो, की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही आणि याला प्रतिसाद हा जर रोज लाख, दीड लाख लोक येत असतील, तर मला वाटतं लोकनेते निलेश लंके हे नक्कीच तितके जनमानसाची नाळ जोडलेले कार्यकर्ते आहेत, की लोकांच्या मनात काय आहे हे त्यांना ओळखायला फारसा वेळ लागणार नाही. आजची आमची भेट जी झाली त्या आयोजनाच्या संदर्भात त्या तिथल्या घटक पक्षांमध्ये. तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या ठिकाणी ठेवून बघा. तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही नेत्याच्या ठिकाणी ठेवून बघा. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून एक वागणूक दिली जाते, ही जर वागणूक तुमच्या बाबतीत झाली तर तुमच्या मनात ती असुरक्षितता येणार नाही का? ती अस्वस्थता येणार नाही का? तर अनेकांच्या मनात हा संभ्रम आहे ना. म्हणजे आज जी बातमी तुमच्याच माध्यमातून ज्या बातम्या ऐकतोय, शिंदे गटाचे 13 खासदार असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करावी लागते, की आम्हाला किमान 13 जागा द्या. जर ही एवढी असुरक्षितता सिटिंग खासदारांच्या बाबतीत होत असेल, तर ही पुनरावृत्ती ही विधानसभेच्या बाबतीत होणार नाही का? ही पुनरावृत्ती या पुढच्या काळात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी होणार नाही का? ही असुरक्षितता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या गटाच्या ही नक्कीच आहे ना. आणि त्यामुळे सर्वसामान्य महिला त्या आदरणीय पवार साहेबांनी काय केलंय हे प्रत्येक जण जाणतो आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणजे आत्ताच मी एक फार सुंदर ऐकलं की वडिलांनी मनी ऑर्डर केल्यानंतर वडिलांचे आभार मानायचे असतात, पोस्टमनचे नाही. त्यामुळे ही 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 एक जी संस्कृती आहे यामध्ये वडिलांना जेव्हा त्रास होतो तेव्हा प्रत्येक जण ठामपणे उभा राहतो आणि पवार साहेबांनी इतकं अफाट पेरलेलं आहे. मग शेतकऱ्यांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, रोजगाराच्या दृष्टीने असेल, पुरोगामी विचाराच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल आणि आज जेव्हा पवार साहेबांना घेरलं जात आहे,
ही गोष्ट समोर दिसते, तेव्हा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस हा अस्वस्थ आहे, सर्वसामान्य माणूस हा पेटून उठलाय. आणि मला वाटतं की तुम्ही जे म्हणालात ते आवाहन त्याच दृष्टीने होतं आणि ही भावना ही नक्कीच लोकांशी नाळ जोडलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीपर्यंत नक्की पोहोचेल. मतदारसंघामध्ये सुद्धा रोज महायुतीतला एक पक्ष हा आमच्याकडे उमेदवारी आली पाहिजे ही भूमिका मांडत असतो. यामध्ये फार गरजेचं लक्ष देण्याची बाब अशी आहे की उद्दिष्ट काय? महायुती जेव्हा ही निवडणूक लढते, तेव्हा एक पाशवी सत्तेच्या दृष्टीनं चाललेली वाटचाल आणि दुसरीकडे महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढते. त्यामुळे तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसत असताना महायुतीमध्ये 3 जणांची तोंड 3 दिशेला दिसतात. मोठे अभिनेते आहेत. परंतु मग माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडवगण फराटा येथील सभेत जे विधान केलं होतं, त्याला स्वतःच दादा आपला शब्द फिरवतील असं मला वाटत. जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली, तेव्हा सुद्धा एकच आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. 5 आमदार विरोधातले होते. मला वाटतं सेम सिच्युएशन पुन्हा आहे. त्यावेळी 2019ला निवडून आल्यानंतर आधी 1-5 होतं, नंतर 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले, एकच विरोधी पक्षाचा राहिला. आता सुद्धा 2024 नंतर 1-5चं पुन्हा 5-1 करू. हे सगळं जगजाहीर आहे. सर्वसामान्य माणसाला जरी तुम्ही जाऊन विचारलं तरी काय होतं, तरी त्याचं उत्तर हेच येतं की जेव्हा आईस येतो, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, तेव्हा भले भले गारटतात आणि त्यानंतर मात्र या कारवाया जवळपास 80 ते 85% फक्त विरोधी पक्षातल्याच लोकांवर होतात. परंतु ज्यांच्यावर आरोप होतात त्यांनी असे प्रवेश केल्यानंतर त्या कारवायांचं काय होतं हे सुद्धा जाणून घेण्याचा अधिकार खरं तर जनतेला आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरू असताना 157 देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, खरा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न होत असताना कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे हे मला नवीन नाहीये. येणाऱ्या काळामध्ये ते पुरावे सुद्धा मी तुमच्यासमोर नक्की म्हणण्याचा आभार मानतो की प्रचंड उदंड असा प्रतिसाद, म्हणजे कालही पहिल्याच दिवशी हाऊसफुल नंतर काल 10,000 खुर्च्या वाढवाव्या लागल्या, आज पुन्हा 10,000 खुर्च्या या वाढवाव्या लागतात. इतक्या मोठ्या संख्येनं हडपसरकर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या काळजावर कोरून घेत आहेत आणि याचं अत्यंत देखणं नियोजन प्रशांतदादा जगताप असतील, आमचे प्रवीण भाऊ तुपे असतील, निलेशदादा पगार असतील, या सगळ्या मंडळींनी, आमच्या युवकांची एक संपूर्ण टीम आहे, या संपूर्ण टीमने हे अत्यंत देखणं नियोजन हडपसर मधल्या प्रयोगांचं केलेलं आहे आणि आबालवृद्ध छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काळजावर कोरून तो मनात साठवण्यासाठी येतात, ही खूप दिलासादायक. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव